नमस्ते मित्रांनो, मी गंगा सीतापराव ॲस्पायरंट्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. आपल्याला माहीत आहे की MPSC, UPSC, सरळ सेवा या सर्व क्षेत्रांमध्ये तयारी करत असताना स्टेट बोर्डचं महत्त्व खूप अनन्यसाधारण आहे. स्टेट बोर्डची प्रिपरेशन न करता आपण त्या एक्झाम्स क्रॅक करू शकत नाही. स्टेट बोर्डचा अभ्यास केल्यानंतर आपला जो काही बेस आहे तो सर्व क्लिअर होतो आणि नंतर जे मोठमोठे जे संदर्भ ग्रंथ आहेत ते वाचताना आपल्याला त्याचा खूप जास्त फायदा पण होतो. चला तर मग आपण इतिहास या विषयाची सिरीज सुरू करूया. सर्वात पहिल्यांदा आपण 5वी इतिहास याविषयी पाहणार आहोत. सण उत्सव. सण उत्सव हे खूप जास्त महत्त्वाचे आहेत आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सण उत्सव साजरे केले जातात. जसे की महाराष्ट्रात दिवाळी, होळी, पंजाब बैसाखी, आंध्र प्रदेश एरुवाक पुन्नम, तमिळनाडू पोंगल, केरळ ओनम, सिक्कीम लोसांग, झारखंड सरहुल, पश्चिम बंगाल दुर्गापूजा. भारतीय शास्त्रीय संगीताच्या पद्धती. हिंदुस्थानी संगीत आणि कर्नाटकी संगीत. लोकनृत्ये. महाराष्ट्र कोळी नृत्य, लावणी, पंजाब भांगडा, राजस्थान घुमर त्यालाच राघू म्हणतात, कठपुतली, गुजरात गरबा दांडिया, आसाम बिहू, नागा बिछुआ इत्यादी. कर्नाटक यक्षगान, केरळ कैलकोट्टीकळी, झारखंड पायका छहू, गोवा दक्कनी मांडी खोल झाकोर, अरुणाचल प्रदेश मुखोटा युद्धनृत्य, नागालँड चोंग खेवा बांस नृत्य, जम्मू काश्मीर राऊफ दमाली कूद दांडी नाच. उत्तराखंड गढवाली रासलीला, हरियाणा खेडा धमाल मंजिरा, हिमाचल प्रदेश छपेली दंडानाव, उडीसा ओडिशी सवारी, उत्तर प्रदेश कजरी झोरा नौटंकी रासलीला चरकुल, मणिपूर मणिपुरी राखाल, मेघालय लाहो बागला, बिहार विदेशिया, मध्य प्रदेश कर्मा सैला, तमिळनाडू भरतनाट्यम. भरतनाट्यम हे खूप जास्त महत्त्वाचा नृत्य प्रकार आहे. तर याचे जे राज्य आहे ते तमिळनाडू आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. तसेच रासलीला जो आहे तो उत्तर प्रदेशातील नृत्य आहे आणि उत्तराखंड या दोन्हीमध्ये पण रासलीला हा नृत्य प्रकार अत्यंत प्रसिद्ध आहे. मध्य प्रदेशातील भीमबेटका येथील अश्मयुगातील गुहाचित्रे प्रसिद्ध आहेत. आदिवासी चित्रशैली. महाराष्ट्रात वारली आणि बिहारमधील मधुबनी या आदिवासी चित्रशैली प्रसिद्ध आहेत. यानंतर आपण वास्तू बघणार आहोत. सांची स्तूप, कोणार्क सूर्यमंदिर, दिल्ली कुतुब मिनार, आग्रा ताजमहल, पंजाब सुवर्ण मंदिर. स्थापत्यकलेचं हे एक उत्तम उदाहरण आहे. अबू दिलवाडा मंदिरे. राजभाषा. आपल्याला माहीतच आहे की आपल्या याच्यामध्ये राज्यभाषा 22 आहेत. आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मीरी, कोकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, मैथिली, नेपाळी, उडिया, पंजाबी, संस्कृत, संथाळी, सिंधी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू. आणि आपल्याला माहीत आहे की आताच 2024मध्ये मराठी भाषेला सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. यानंतर विमानाचा शोध राईट बंधू. अणुशक्तीचा शोध लागल्यामुळे वीज निर्मिती करता येते. संगणकाचा शोध हा 20व्या शतकातील महान शोध आहे. प्रबोधन. प्रबोधन म्हणजेच काय तर वैचारिक जागृती. यामध्ये आपण टप्प्याटप्प्याने जे काही पूर्ण पुस्तक आहे ते एका शॉर्ट पेजेसमध्ये लिहिलेलं आहेत. तर त्या जर तुम्ही एवढ्या नोट्स जरी
हा व्हिडिओ बघितला तरी तुम्हाला तो पूर्ण 5वीचं पुस्तक वाचल्यासारखं होईल. 1450 छपाई यंत्राचा शोध. डिव्हाइन कॉमेडी इटालियन कवी डांटे. मोनालिसा चित्र लिओनार्डो द व्हिन्सी. आणि आपल्याला माहीत आहे की लिओनार्डो द व्हिन्सी हे त्यांनी जे चित्र काढले त्यामध्ये त्यांनी मोनालिसाच्या भुवया काढल्या नव्हत्या. आशियातून युरोपाकडे जाणारा एकमेव खुष्कीचा मार्ग कॉन्स्टँटिनोपल इस्तंबूल या शहरातून जात होता. रॉजर बेकन हे एक विचारवंत आहेत. ते काय म्हणतात बघा, स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा, केवळ इतर कोणी सांगतो म्हणून त्यावर विसंबून राहू नका. असं जर आपल्याला वाक्य आलं की स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा, केवळ इतर कोणी सांगतो म्हणून त्यावर विसंबून राहू नका, असं विधान आले आणि खाली जर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जर विचारवंतांचे फिलॉसॉफर्सचे नावं दिले तर त्यात रॉजर बेकन यांनी हे वाक्य म्हटले हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. बघा, खुष्कीचा मार्ग म्हणजेच काय, जमिनीवरून जाणारा मार्ग. यानंतर 1453 तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल रोमन सम्राटाकडून जिंकून घेतले. कोपर्निकस, गॅलिलिओ, हॅले या खगोलशास्त्रज्ञांनी ग्रहमालेबद्दल अधिक माहिती सांगितली. धर्मगुरूंच्या व पोपच्या अधिकारांना प्रबोधनामुळे आव्हान मिळाले. क्रांती म्हणजे काय, समाज जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आणि वेगाने होणारे बदल. आणि उत्क्रांती म्हणजे काय असतं, समाज जीवनातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये हळुवारपणे जे बदल होतात त्याला आपण उत्क्रांती म्हणतो. क्रांतियुग म्हणजेच काय, क्रांतियुग हे कधी सुरू झाले, 18व्या शतकापासून. आता आपल्याला अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध याच्याविषयी माहिती घ्यायची आहे. अमेरिगो वेस्पुसी यांच्या सागरी मोहिमेमुळे अमेरिका खंडाचा शोध लागला. कोणामुळे लागला, अमेरिगो वेस्पुसी. इंग्लंडमधील लोकांनी अमेरिकेमध्ये स्वतःच्या वसाहती स्थापन केल्या. जसं इंग्लंडमधील ब्रिटिशांनी आपल्या भारतामध्ये सुद्धा वसाहती स्थापन केल्या, तशा प्रकारे त्याने अमेरिकेमध्ये सुद्धा आपल्या वसाहती स्थापन केल्या. 4 जुलै 1776 अमेरिकन वसाहतींनी स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. स्वातंत्र्याचा जाहीरनामा थॉमस जेफरसन, जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडची वसाहतींचे युद्ध आणि त्याच्यामध्ये वसाहतींचा विजय झाला. अमेरिकेचे प्रथम राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन. अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचा विचार, राजाविना राज्य चालू शकते, हा त्यांचा विचार आहे. यानंतर आपल्याला फ्रेंच राज्यक्रांतीविषयी पाहायचे. फ्रेंच राज्यक्रांती 1774 16वा लुई हा फ्रान्सचा राजा झाला. राजाच्या विरोधात कट करण्याच्या संशयावरून लोकांना फ्रान्सची राजधानी पॅरिस येथील बॅस्टिलच्या तुरुंगात डांबण्यात येत आणि तो जो बॅस्टिलचा तुरुंग होता त्याला अन्यायाचे प्रतीक असे समजले जायचे. या अन्यायाचे प्रतीक बनलेल्या बॅस्टिलच्या तुरुंगावर 14 जुलै 1789 रोजी लोकांनी हल्ला केला. फ्रेंच राज्यक्रांतीने स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये मांडली. औद्योगिक क्रांतीची सुरुवात इंग्लंडपासून झाली. धावत्या धोट्याचा शोध जॉन के. सूतकताईचे यंत्र पानचक्कीवर चालवण्याचा प्रयोग यशस्वी करणारे आर्कराइट. वाफेचे इंजिन जेम्स वॅट. वाफेवर चालणारे रेल्वेचे इंजिन तयार करणारे स्टीफन्सन. युरोपीय व्यापाऱ्यांचे भारतात आगमन. पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून 1498 मध्ये भारतातील कालिगत बंदरात पोहोचला. त्याने झामोरीन राजाकडून व्यापारी सवलती मिळवल्या. पोर्तुगीजांनी 1510 मध्ये गोवा नंतर दीव दमण घेतले. ईस्ट इंडिया कंपनी. भारताशी व्यापार करण्यासाठी इंग्रजांनी लंडन शहरात ही कंपनी स्थापन केली. या कंपनीला भारताशी व्यापार करण्याची सनद 1600 मध्ये
31 डिसेंबर 1600 मध्ये मिळाली. या कंपनीने 1608 मध्ये जहांगीरकडून भारतात व्यापार करण्याचा परवाना मिळवला. त्यांनी सुरत येथे वखारी स्थापन केल्या. 1757 प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी सिराजउद्दौला कोण होता? बंगालचा नवाब, याचा पराभव केला. 1764 मध्ये इंग्रजांनी बंगालचा तत्कालीन नवाब मीर कासिम, मुघल सम्राट शाह आलम व अयोध्येचा नवाब शुजाउद्दौला यांचा बक्सर येथे पराभव केला. 1818 दुसऱ्या बाजीराव पेशव्याचा पराभव आणि मराठी सत्तेचा शेवट. आता सैनिकांमधील असंतोष. भारतीय सैनिकांना नव्या प्रकारच्या बंदुका देण्यात आल्या, ज्यामध्ये वापरायची काडतुसे आवरणात गुंडाळलेली असत. ती आवरणे सैनिकांना दातांनी तोडावी लागत. लावलेली या आवरणांना गाय व डुक्कर यांची चरबी लावलेली आहे हे ऐकल्यावर भारतीय सैनिक दुखावले. त्यांच्यामध्ये खूप जास्त असंतोष निर्माण झाला. याचाच परिणाम म्हणून बंगाल प्रांतातील बराकपूर येथील लष्करी छावणीत 29 मार्च 1857 मंगल पांडे यांनी इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली. 10 मे 1857 मेरठ छावणीतील संपूर्ण भारतीय बंड करून उठले. कजार सिंहच्या नेतृत्वाखाली खानदेशात भिल्लांनी उठाव केला. नानासाहेब पेशवे आणि बेगम हजरत महल यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला. तर आपल्याला विचारण्यात येऊ शकतं, बराकपूर छावणीमध्ये अधिकाऱ्यावर गोळी कोणी झाडली? मंगल पांडे. मेरठ छावणीमध्ये बंड कधी झाले? 10 मे 1857. आणि कजार सिंगच्या नेतृत्वाखाली कोणी बंड केले? तर खानदेशातील भिल्लांनी उठाव केला. 1857च्या उठावाचे परिणाम. ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील सत्तेचा शेवट झाला. इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने भारताचा कारभार आपल्या हाती घेतला. 1853 इंग्रजांनी भारतात रेल्वे मार्ग सुरू केले. राजा राम मोहन रॉय. समाजसुधारक हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. समाजसुधारकांवरती प्रत्येक परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात. तर आपल्याला समाजसुधारक हे चांगले करावे लागतील. भारतीय समाजसुधारणा चळवळीचे आद्य प्रवर्तक सर्व धर्माची शिकवण सारखीच आहे असे त्यांचे ठाम मत होते. बालविवाह, सतीची चाल या अनिष्ट रूढींवर त्यांनी टीका केली. त्यांच्याच प्रयत्नाने 1829 मध्ये ब्रिटिश सरकारने सतीची चाल बंद केली. त्यांनी पाश्चात्य शिक्षणाचा पुरस्कार केला, ब्राह्मो समाज संस्था स्थापन केली आणि त्यांना आधुनिक भारताचे जनक असेही म्हटले जाते. गोपाळ हरी देशमुख. प्रभाकर साप्ताहिकातून लोकहितवादी या टोपण नावाने लेखन. जर आपल्याला विचारलं की लोकहितवादी हे कोणाचे टोपण नाव आहे, तर गोपाळ हरी देशमुख. आधुनिक शिक्षणातून समाज सुधारणा घडेल असा विश्वास. समाजातील जातीभेद, धर्मभोळेपणा यांवर टीका. विधवा विवाहाचा पुरस्कार. वाचनालयाची चळवळ महाराष्ट्रभर सुरू केली. आपल्या देशात तयार होणारा मालच वापरावा असा आग्रह, म्हणजेच स्वदेशी वस्तू वापराव्या यांचा गोपाळ हरी देशमुख म्हणजेच लोकवादी यांनी आग्रह धरला. गोपाळ हरी देशमुख यांच्यानंतर आपल्याला स्वामी दयानंद सरस्वती यांच्याविषयी बघायचे. समाजातील अंधश्रद्धा, कर्मकांड, मूर्तिपूजा यांना विरोध. बालविवाह, जातीभेद यांना विरोध. पुरुषांप्रमाणेच स्त्रियांना शिक्षणाचा हक्क आहे असे मत. आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजेच आर्य समाज या संस्थेची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. महात्मा ज्योतिबा फुले. मुलींना व दलितांना शिक्षण घेता यावे म्हणून पुण्यात शाळा काढल्या. सर्व लोकांना आधुनिक शिक्षण मिळावे असा आग्रह त्यांनी धरला. प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे व्हावे अशी सरकारकडे मागणी केली. सत्यशोधक समाज ही अत्यंत महत्त्वाची संस्था त्यांनी स्थापन केली. आपल्या लेखनातून शेतकऱ्यांवरील अन्यायाला वाचा फोडली. जे काही पुरोहित आहेत त्यांचे जे काही स्तोम आहे ते कमी करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून सत्यशोधक पद्धतीने विवाह
करण्याची कमी खर्चिक अशी पद्धत सांगितली होती. सावित्रीबाई फुले भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका, समाजाच्या विरोधाला न जुमानता मुलींना शिक्षणाचे व त्यांनी कार्य केले. अनाथ बालकांचे संगोपन केले. महात्मा फुलेंच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाचे कार्य त्यांनी पुढे चालूच ठेवले. आपल्याला सर सय्यद अहमद खान यांच्याविषयी बघायचे. मुस्लिम समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षणाची गरज आहे हे त्यांनी पटवून दिले. मुस्लिम स्त्रियांनी पाश्चात्य शिक्षण घ्यावे असे आवाहन केले. त्यांनी अलीगड येथे शिक्षण संस्था स्थापन केली. महादेव गोविंद रानडे जातीभेदाला विरोध, स्त्री शिक्षण आणि विधवा विवाहाचा पुरस्कार, पाश्चात्य शिक्षणाचे महत्त्व सांगितले आणि भारतात औद्योगिक प्रगती व्हावी असा आग्रह. स्वामी विवेकानंद आपण फक्त जो काही इयत्ता 5वीच्या इतिहासातील जेवढी माहिती आहे तेवढीच आधी पाहत आहोत. अशी करत करत स्टेपने आपण प्रत्येक 7वी, 8वी, 9वी, 10वी इथपर्यंत बघणार आहोत. त्याच्यामुळे याच्यामध्ये जेवढी इन्फॉर्मेशन आहे तेवढीच आपण आता बघत आहोत. स्वामी विवेकानंद जगाला मानवजातीच्या सेवेचा संदेश दिला. दीनदुबळ्या लोकांना मदत करणे, मानवाची निस्वार्थीपणे सेवा करणे हाच खरा धर्म आहे अशी शिकवण दिली. अंधश्रद्धा, कर्मकांड विरोध, जातीभेदाला विरोध आणि त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. ताराबाई शिंदे स्त्री पुरुष तुलना हा त्यांचा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा आहे. स्त्री पुरुष तुलना या पुस्तकातून स्त्रियांवरील अन्यायाला त्यांनी वाचा फोडली. अनिष्ट रूढी परंपरा यांवर टीका, स्त्रियांची दुःखे दूर व्हावीत, त्यांना समाजात मानाचे स्थान मिळावे असे विचार त्यांनी मांडले. पंडिता रमाबाई स्त्रियांची स्थिती सुधारण्याच्या कार्यात महत्त्वाची भूमिका. बालविवाह विरोध, विधवा विवाहास प्रोत्साहन, विधवांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी शारदा सदन स्थापन केले. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर बंगालमधील थोर समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते आणि विधवा विवाहाची चळवळ. वीरेशलिंगम पंतलू मद्रास आपले विचार लोकांपर्यंत पोहोचावेत म्हणून हास्य संजीवनी हे वृत्तपत्र सुरू केले. तर आपल्याला प्रश्न येऊ शकतो की हास्य संजीवनी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर वीरेशलिंगम पंतलू. गोपाळ गणेश आगरकर केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक, सुधारक वृत्तपत्र सुरू केले. इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार अशी भूमिका. नारायण गुरु केरळ अस्पृश्यता, जातीभेद आणि बालविवाह इत्यादी प्रथांना विरोध. महर्षी धोंडो केशव कर्वे स्त्री शिक्षणाचे खंदे पुरस्कर्ते, त्यांनी महिलांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन केले. विधवा विवाहाला प्रोत्साहन दिले. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे दलितांच्या प्रगतीसाठी विशेष प्रयत्न आणि त्यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. देवदासी प्रथेविरुद्ध आवाज उठवला. राजर्षी शाहू महाराज बहुजन समाजाच्या प्रगतीसाठी प्रयत्न. कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. वेठबिगारीच्या पद्धतींवर बंदी घातली. इंडियन असोसिएशन या संघटनेने कोलकाता येथे अखिल भारतीय परिषद भरवली आणि या प्रयत्नातून राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची कल्पना पुढे आली. दादाभाई नौरोजी, बद्रुद्दीन तय्यबजी, फिरोजशाह मेहता या नेत्यांनी ॲलन ह्यूमच्या सहकार्याने इंडियन नॅशनल काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना केली. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई येथे भरले होते. दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, पी रंगय्या नायडू, गोपाळ गणेश आगरकर इत्यादी नेते सहभागी होते. अधिवेशनाचे अध्यक्ष योमेशचंद्र बॅनर्जी होते. अधिवेशनात देशापुढील समस्यांवर चर्चा करण्यात आली. मवाळ गट या जो काही राष्ट्रीय सभा होती त्यामध्ये 2 गट होते. एक जहालांचा गट आणि एक मवाळांचा गट. मवाळ गटामध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रारंभीच्या काळात तिचे नेतृत्व
पूर्णपणे नेमस्थांच्या हाती होते. नेमस्थ म्हणजे कोण? मवाळ. सरकारला अर्ज विनंत्या निवेदने केल्यास ते आपल्या मागण्या मान्य करेल यावर त्यांचा विश्वास. सनदशीर मार्गाने सुधारणा घडवून आणण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारला. गोपाळकृष्ण गोखले हे नेमस्थांचे अग्रणी होते. जहाल गट नेमस्थांच्या मार्गाने जाऊन राजकीय चळवळ पुढे नेता येणार नाही असे मत असणारे, अर्ज विनंत्या करून भागणार नाही तर लोकांची जागृती निर्माण केली पाहिजे. स्वराज्यासाठी प्रखर देशभक्ती निर्माण झाली पाहिजे. जनतेचे हक्क संघटित होऊन झगडून मिळवले पाहिजेत यांवर जहालांचा विश्वास होता. आणि अशा या जहाल गटाचे तरुणांचे नेतृत्व लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांनी केले. यांनाच आपण लाल बाल पाल असे म्हणतो. तर या मवाळांच्या गटाचे अग्रणी लोकमान्य टिळक यांच्याविषयी आपण बघू. केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. सार्वजनिक गणपती उत्सव आणि शिवजयंती यांच्या माध्यमातून त्यांनी लोकांमध्ये राष्ट्रीय भावना जागृत केली. आपल्या लिखाणातून व भाषणामधून लोकांना निर्भय व स्वाभिमानी बनवण्यास शिकवले. राष्ट्रीय सभेची सुरुवातीची अधिवेशने. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष योमेशचंद्र बॅनर्जी. अधिवेशनाचे ठिकाण मुंबई आणि वर्ष 1885. दुसरे अधिवेशन त्याचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी, कोलकाता 1886. तिसरे अधिवेशन बद्रुद्दीन तय्यबजी, चेन्नई 1887. चौथे अधिवेशन जॉर्ज युल, अलाहाबाद 1888. पाचवे अधिवेशन सर विल्यम वेडरबर्न, मुंबई 1889. बंगालची फाळणी आणि त्यानंतरचे आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. धन्यवाद.